पूर्व सांसद रणजीत सिंह नाईक निंबाळकर ने एनसीपी अध्यक्ष शरद पवार पर गंभीर आरोप लगाया है। आज पंढरपुर में मीडिया से बात करते हुए उन्होंने कह दिया कि देवेंद्र फडणवीस के खिलाफ नैरेटिव सेट किया गया है और यह एक कुटिल राजनीति है। आता ती एक सूज होती। 50 वर्षाच्या शरद पवारांच्या राजकारणामध्ये त्यांनी मराठा समाजाला काहीच दिलं नाही। अनेक वेळा त्यांची फसवणूक झाली आणि वड्याचं तेल वांग्यावर निघालं। तशा पद्धतीने म्हणतात की या ठिकाणी देवेंद्रजींना टार्गेट करून देवेंद्रजींच्या विषयी नॅरेटिव्ह सेट करून या ठिकाणी निश्चितपणे आम्हाला भारतीय जनता पार्टीला व व्यक्तिशः मला त्याचा फटका बसलेला आहे। पण ती सूज होती, ती सूज आता वसरलेली आहे आणि लोकांना त्याचे परिणाम कळलेले आहेत। या माढा मतदारसंघामध्ये स्वतः शरद पवार असताना ज्या काही योजना मंजूर होऊ शकल्या नव्हत्या, रेल्वेच्या असतील, प्रत्येक मतदारसंघामध्ये पाण्याच्या योजना असतील, आज कुठलाही मतदारसंघ असा नाही की ज्या त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या माध्यमातून किंवा मोदीजींच्या माध्यमातून त्या ठिकाणी निधी आले नाही। एवढे पालखी महामार्ग, एवढे रस्ते, एवढे हायवे या देशामध्ये कुठल्याही मतदारसंघामध्ये अग्रेसर असणारा मतदारसंघ, अनेक मतदारसंघाची पाहणी केली तर आपण त्या ठिकाणी 7व्या 8व्या नंबरला होतो। निश्चितपणे अग्रेसर असणारा असा विकास कामं, एवढे पाण्याचे प्रकल्प मंजूर झाले। पण मला एक कळलं की याच्या विकासापेक्षा जातीला जास्त महत्त्व त्या राजकारणामध्ये आणलं गेलं आणि दुर्दैवाने आपली भोळी बाबडी जनता त्या जातीय ध्रुवीकरणाला बळी पडली। निश्चितपणे केंद्रामध्ये आपलं सरकार आहे, राज्यामध्ये आपलं सरकार नाही। अपूर्ण असलेले सर्व प्रकल्प पूर्ण करण्याकरता मी खासदार असू नसू मी त्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि सोडलेला सगळा संकल्प रेल्वेपासून पाण्याच्या योजनापर्यंत सर्व आपण तडीला लावणार आहे। मी आपल्यासमोर